आझाद मैदान मुंबई या ठिकाणी गेल्या 12 दिवसापासून आशा सेविका आणि गटवर्धक भगिनी या आपल्या न्याय आणि हक्कासाठी बसलेले आहेत। या सरकारने त्यांच्या मानधनामध्ये वाढ करून 4 महिने झाले, आजपर्यंत त्यांच्या मानधनवाढीचा GR या सरकारने काढला नाही। हे सरकार GR काढण्यासाठी टाळाटाळ करत आहे। म्हणून आशा सेविका आणि गटवर्धक या संघटनेनं त्यांचा संप पुकारला, तरी सुद्धा या सरकारला जाग आली नाही आणि हे सरकार GR काढायचं कुठलंच नाव घेत नाही। कोरोनाच्या काळामध्ये सर्वात जास्त जर काम कुणी केलं असेल तर त्या आशा सेविका आणि गटवर्धक भगिनी यांनी काम केलेलं आहे। आपला जीव धोक्यात घालून त्यांनी काम केलेलं आहे आणि याच आशा सेविका आणि गटवर्धक भगिनीवर या सरकारनं उपासमारीची वेळ आणि रस्त्यावर उतरण्याची वेळ आणलेली आहे। परवा आपल्या आंदोलनामध्ये सुप्रियाताई सुळे या ठिकाणी आल्या होत्या। त्यांनी म्हटलं होतं की आम्ही आशा सेविकेमध्ये पांडुरंगाचं रूप बघितलं। त्यांनी एकदम बरोबर सांगितलेलं आहे। या आशा सेविका आणि गटवर्धक भगिनी या पांडुरंगाचं एक रूपच आहे। कोविड काळामध्ये पांडुरंगाच्या रूपानं त्यांनी काम केलेलं आहे, लोकांचा जीव वाचवलेला आहे। एवढं चांगलं काम आशा सेविका आणि गटवर्धक भगिनींनी केलं आहे आणि त्यांच्यावरती आज उपासमारीची वेळ आलेली आहे आणि हे सरकार त्यांच्या मानधनवाढीचा GR काढत नाही। तर माझी सरकारला विनंती आहे, लवकरात लवकर आशा सेविका आणि गटवर्धक भगिनीचा लवकरात लवकर GR काढावा आणि त्यांना न्याय मिळवून द्यावा। धन्यवाद।